कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं आहे? जेव्हा आपलेच सोडून जातात, जेव्हा त्रासाच्या आवाजातून असं ऐकू येतं, आता तुझं काही नाही, आता कोणताच मार्ग नाही. पण खरंच तसं आहे का? स्तोत्र 3 मध्ये दावीद अशीच एक रात्र वर्णन करतो, जिथे तो मृत्यू, भीती, विश्वासघात आणि हजारो शत्रूंनी वेढलेला होता. तरीही तो म्हणतो, यहोवा माझे ढाल आहे, माझी महिमा आहे आणि माझं मस्तक वर करणारा तोच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त शब्द वाचणार नाही, आपण या अध्यायाची सामर्थ्य अनुभवणार आहोत आणि समजून घेऊ की परमेश्वर तुमचं मस्तक का उंच करतो जेव्हा जग तुम्हाला खाली ढकलण्याचा प्रयत्न करते. दावीद पळत होता, शत्रूपासून नव्हे तर स्वतःच्या मुलगा अबशालोमपासून, ज्याला दाविदाने प्रेम दिलं. त्याच मुलाने सेना उभी केली, राजा होण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या वडिलांना मारण्यासाठी निघाला. ही फक्त शत्रुत्व नव्हती, ही तुटलेल्या हृदयाची सर्वात वेदनादायक रात्र होती. दावीद राजा होता, पण त्या रात्री त्याने मुकुट नव्हे, अश्रू घातले होते. ही पार्श्वभूमी स्तोत्र 3 ला इतकं शक्तिशाली बनवते. वचन 1-2, याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे, कितीतरी लोक माझ्या विरुद्ध उठले आहेत. पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात, परमेश्वर त्याची सुटका करणार नाही. दावीद म्हणतो, माझ्या विरुद्ध उठणारे वाढतच नाही, ते बोलतही आहे, तुझा परमेश्वर काही करू शकत नाही. तुमच्या आयुष्यातही असं झालंय का? लोक म्हणतात, तुझ्यासाठी काही बदलणार नाही, तुझी अवस्था कधी सुधारणार नाही, तुझी प्रार्थना ऐकली जाणार नाही, आता परमेश्वर तुझ्या सोबत नाही. पण लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात याने परमेश्वराचं सामर्थ्य कमी होत नाही. वचन 3, परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात, माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात. ही ती ओळ आहे जी जीवन बदलून टाकते. माझं मस्तक वर करणारा तूच आहेस. अर्थ, परमेश्वर तुमची प्रतिष्ठा पुन्हा उंचावतो, लाजेच्या जागी आदर देतो, जे तुटल त्याला जोडतो, जे पडलं त्याला उचलतो. माणूस खाली पाहतो, पण परमेश्वर म्हणतो, वर बघ, मी इथे आहे. वचन 4, मी याहवेहचा धावा करतो आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. दावीद पळत होता, पण त्याने प्रार्थना सोडली नाही. समस्या किती मोठी आहे हे महत्वाचं नाही, महत्वाचं हे आहे की समस्येतही तुम्ही परमेश्वराला हाक मारता का? आणि परमेश्वर नेहमी उत्तर देतो. वचन 5, मी पहुडतो आणि झोप घेतो, मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात. मृत्यूच्या धोक्यातही दावीद शांत झोपला. का? कारण शांतता बिछाण्यातून नाही, परमेश्वराकडून येते. आज तुम्हीही म्हणू शकता, माझ्या रात्री भीतीच्या नसतील, कारण यहोवा मला सांभाळतो. वचन 6, असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही. दावीद निडर होता, युद्धकौशल्यामुळे नाही, तर यहोवाच्या उपस्थितीमुळे. तुमच्या भोवती 10,000 समस्या असू दे, तरीही तुम्ही म्हणू शकता, परमेश्वर माझ्या सोबत आहे. वचन 7-8, याहवेह, उठा, हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा, माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा, त्या दुष्टांचे दात पाडून टाका. कारण सुटका याहवेहपासूनच आहे, तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. दुष्टांचे दात तोडले म्हणजे परमेश्वर त्यांच्या शक्तीला निष्क्रिय करतो. जे तुम्हाला नष्ट करायचा प्रयत्न करतात,
परमेश्वर त्यांना थांबवतो आणि शेवटी दावीद म्हणतो, तारण फक्त यहोवाकडूनच येते, शक्तीने, बुद्धीने, माणसांनी, फक्त परमेश्वराने. आज तुम्ही कोणतीही लढाई लढत असाल, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या भोवती ढाल आहे, मी तुझी महिमा आहे आणि तुझं मस्तक वर करणारा मीच आहे. जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर तो इतरांच्या जीवनातही आशीर्वाद बनू दे.